मला तरी वाटते माझी त्वचा लई कोरडी पडती, म्हणून मी सकाळी उठल्याने हे काम करत असते पहिल्यांदा. तर मला कोरडं कोरडं वाटते म्हणूनच निव्याचं बॉडी लोशन घेतलं आणि लावून घेतलं मस्तपैकी आणि खूप जास्त छान ग्लो येते आणि 10 वाला लिप बाम घेऊन लावत असते म्हणजे. आणि सकाळचं माझं एवढंच रुटीन असते बरं का, आणि खूप जास्त छान असा ग्लो येते या बॉडी लोशनमुळं. आणि बघू शकता तुम्ही किती छान चमक आली आहे माझ्या चेहऱ्यावर ना. आमच्यात काही फ्रीज नसल्यामुळे ना मी असं पाण्यामध्ये लिंबू ठेवत असते. आता कधी तर भेटलेत कुणाकडनं तरी म्हणून लिंबू पाणी पिणं चालू आहे. एवढं पण आपली अवकात नाही की बाबा उन्हाळ्यामध्ये लिंबू पाणी पिणं. वंशी होती परीक्षा म्हणून त्याच्यासाठी दूध बिस्किट घ्यायला आले होते, कारण की लवकर जायचं होतं. तर शाळेचा पॅड घ्यायला आलो होतो. ह्यानं काय पेपर देणार आहे ते तर माहिती नाही, पण शाळेतल्या जेवढ्या गोष्टी सांगितल्या तेवढ्या ह्यांना आणावेच लागतात रे बाबा. मग आणल्या ना, खूप खुश झाला त्यानं. तर आमच्या वेळेस तर आम्हाला सेकंड हँडवरच भागावं लागत होतं, कारण कुणाच तर असं उचलायचा आणि न्यायचा परीक्षेला, ती पण मोठं झाल्यावर पार 4थी-5वीला गेल्यास. आणि इथं आली होती आमच्या घरापाशी दिंडी, कारण की इकडं बाजूच्या गल्लीमध्ये सप्ताह बसलेला होता. मग त्याचीच पूजा करून घेतली आजीनं आणि मी. मला घरी गेले आणि दर्शन तर भेटलं, मग मस्त वाटलं. आणि संध्याकाळी आलो होतो आम्ही भाजी आणण्यासाठी, कारण की सगळ्या भाज्या, कोणत्याच भाज्या नव्हत्या घरी तिकडं. आणि मी कुणासाठी भाज्या नेल्या ते पण तुम्हाला सांगते. म्हणजे नॉर्मल सगळं कांदा, टोमॅटो, ककडी अशाच गोष्टी सगळ्या घेतल्या होत्या आणि एकच भाजी आणली होती. आणि ही होता पास्ता का काय मला माहिती नाही, पण मला ट्राय करायचा होता. तिथं 10 रुपयाला भेटला म्हणूनच आणला होता बाजारामध्ये, कारण डीमार्टमध्ये त्या दिवशी महाग होता म्हणूनच नव्हता गेला. आता का आहे ते नक्की कमेंट करून तुम्ही मला सांगा. तर मला पण काही कळना गेलं तर, पण तुम्हाला माहीत असलं तर नक्की सांगा मला. तर मला बाजारात भेटल्या होत्या कैऱ्या. मग हे कैऱ्या कशासाठी आणल्यात त्या पण तुम्हाला नंतर तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे मी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.